भाषा ही साधारण अभिजातच असते, परंतु ती भाषा अभिजात केव्हा बनली जाते? साधारण 2 ते 2.5 वर्षाचा इतिहास त्या भाषेला असावा लागतो आणि त्या भाषेमध्ये खूप प्राचीनतम असे ग्रंथ असावे लागतात. त्याच्याशिवाय काही ताम्रपट असतील, शिलालेख असतील, अशा काही अशा काही लेखांचा उल्लेख असेल तर तो उल्लेख ही सगळी प्राचीनतम परंपरा जर त्या भाषेला असेल तर ती भाषा अभिजात म्हणून गणली जाते. वास्तविक मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे. साधारणतः श्रवणबेळगोळ येथील श्री गंगराय कर्वियले सुतारले कर्वियले हा पहिला शिलालेख आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः मराठीतील आद्यकवी मुकुंदराजांच्या पासून मराठीचा सगळा इतिहास सांगितला जातो. आद्यकवी मुकुंदराजांनी शके 1172 ते साधारण नाम संवत्सर असं म्हणत विवेक सिंधू नावाचा मराठीतील पहिला ग्रंथ लिहिला आणि त्याच्यानंतर साधारण 1100 ते 1800 कालखंडापर्यंत सगळे ग्रंथ जवळपास काव्यात्मक पद्धतीने लिहिले गेलेले आहेत. मग यानंतर मुकुंदराजांच्या नंतर आद्य कवयित्री महदंबा जी महानुभाव पंथामध्ये आहे. मराठी साहित्यामध्ये महानुभाव पंथ, नाथपंथ, संत संप्रदाय, पंथ संप्रदाय ज्याला पंडित संप्रदाय म्हणतात आणि तंत संप्रदाय 1800च्या कालखंडापर्यंत हे सगळे जवळपास संप्रदाय होऊन गेलेले आहेत. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक आणि प्रसारक प्रचारक म्हणून श्री चक्रधर स्वामी आणि त्यांच्या जोडीला गोविंद प्रभू यांचा विशेष करून उल्लेख केला जातो. महानुभाव संप्रदायामध्ये 8 गद्य ग्रंथ आणि 7 पद्य ग्रंथ आहेत. याच्याशिवाय नाथ संप्रदायातील आपण श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ वाचतो. नवनाथ, गहिनीनाथ, मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाची परंपरा आहे. याच्यानंतर साधारणतः वारकरी संप्रदाय ज्याला आपण संत संप्रदाय म्हणतो, या संत संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि त्याचा कळस होण्याचा भाग्य संत तुकारामांना लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील आणि याच्यानंतर मग वेगवेगळ्या संतांची मांदी आली आहे. त्याच्यामध्ये संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत सावतामाळी, संत चोखामेळा अशा खूप संतांच्या. त्याच्यानंतर साधारणतः पंडित संप्रदाय. पंडित संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंडित कवी होऊन गेलेले आहेत. या पंडित कवींना राजाश्रय लाभलेला होता आणि या पंडित कवींनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत. श्रावण महिन्यामध्ये आपण 1640ला लिहिलेला श्रीधर पंडितांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे शिवलीलामृत. असे काही ग्रंथ असतील ते साधारणतः हे ग्रंथ आपण आजही पारायण करताना पाहतो. वास्तविक पंडित संप्रदायामध्ये शब्दांची रचना कशी असावी किंवा अलंकारांची रेलचल काव्यामध्ये कशा प्रकारे असावी, उपमा कशी असावी, दृष्टांत कसे असावेत, वृत्त कशी असावी, छंदोबद्ध रचना कशी असावी, हे सगळं आपल्याला पंडिती संप्रदायामध्ये पाहायला मिळतं. ज्याच्यामध्ये मोरोपंथ आहेत, श्रीधरपंथ आहेत किंवा मुक्तेश्वर आहेत. अशा खूप काही पंडितांची आपल्याला यादी देता येऊ शकते. आणि याच्यानंतर मग शेवटी जो आहे तो तंत्र संप्रदाय. साधारण पेशवाईच्या कालखंडामध्ये या तंत्र संप्रदायाची सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये शाहिरी काव्य, ज्याच्यामध्ये पोवाडे वगैरे लिहिले जातात, लावणी वगैरे हा काव्य प्रकार त्या कालखंडात आलेला आहे. आणि याच्यानंतर साधारणतः त्या कालखंडातील ज्या काही लढाया वगैरे झाल्या या लढायांचा इतिहास बखर वाङ्मयामध्ये आलेला आहे. खबर या शब्दापासून पुढे बखर हा शब्द तयार झाला आणि मग 1857चा काही गड असेल किंवा 1761 पानिपतचं युद्ध असेल, या युद्धांचा इतिहास किंवा मैकावतीची बखर असेल, राक्षसकालीची बखर असेल, अशा वेगवेगळ्या बखरींचा इतिहास 1800च्या कालखंडापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर 1800 ते 1920 पर्यंतचा एक कालखंड. 1805ला पहिला छापखाना निघाला मद्रास येथे आणि मग हळूहळू काही ग्रंथ थोडेसे गद्य स्वरूपात वगैरे तयार होऊ लागले. पहिला छापखाना आल्यामुळे काही लेखक पुढे येऊ लागले, परंतु त्या कालखंडातून जे लेखक आणि कवी होते ते स्वतःचं नाव कुठेही पुढे आणत नव्हते. काहीतरी डोक्यात नाव धारण करायचं आणि मग काहीतरी आपलं लेखन वगैरे छापून आणायचे. 1875ला साधारणतः विष्णुपंतांची निबंधमाला आलेल्या विष्णू शक्ती चिपळूणकरांची आणि तिथून पुढे मग काही कथेचा कालखंड आणि याच कालखंडामध्ये आधुनिक काव्याचे जण केशवसूत हे देखील होऊन गेलेले आहे. 1920च्या कालखंडापर्यंत साधारणतः टिळक असतील, लाल बाल पाल हा कालखंड यांचा इथं संपलेला आहे. त्याच्यानंतर तिथून गांधी युगाचा उदय झालेला आहे. महात्मा गांधीजींनी साधारणतः खेड्याकडे चला ही संकल्पना संपूर्ण भारतीयांना दिली आणि मग
भगव्या झेंड्याच्या खाली म्हणजे तिरंग्याच्या झेंड्याखाली सर्व जनता एकत्र आली आणि त्याच्यानंतर 1920ची आपली चले जाओ चळवळ असेल, 1920ची असहकार चळवळ असेल किंवा 1935च्या मोर्बेमध्ये सुधारणा असेल, 1942ची चले जाओ चळवळ असेल आणि या सगळ्या घडामोडीतून साधारणतः 1947ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 नोव्हेंबर 1949ला भारताचं संविधान लिहिलं गेलं आणि 26 जानेवारी साधारणतः 1950ला हे संविधान अंमलात आलं आणि तो दिवस म्हणजे 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. आता या कालखंडामध्ये अनेक कवींचा लेखकांचा वगैरे उदय झालेला होता. साधारणतः लेखणी हे एकमेव म्हटलं होतं की ज्या लेखणीच्या सामर्थ्यावरती अनेक कवी किंवा अनेक लेखकांनी समस्त जनतेला आपल्या स्वातंत्र्याच्या उद्घोषासाठी तयार केलेलं होतं आणि या एकाच छताखाली ही मंडळी एकत्र आलेली असल्यामुळं साधारणतः हे स्वातंत्र्य आपल्याला मोठ्या प्रयासाने मिळालं आणि 1950 नंतर प्रत्येकजण स्वराज्याचं आता सुराज्य होईल म्हणून स्वप्न पाहत होता. 1951 पासून साधारणतः वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना वगैरे आलेल्या आहेत आणि त्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपल्या कृषी क्षेत्राचा त्याच्यानंतर मग काही औद्योगिक क्षेत्राचा वगैरे विकास झालेला आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे की 1960चा जो काही कालखंड होता त्या 1960च्या कालखंडामध्ये मराठी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र हे सगळे जवळपास प्रवाह अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहेत. पहिल्यांदा 1960ला दलित चळवळीचा उदय झाला. 1978च्या दरम्यान साधारणतः ग्रामीण साहित्य चळवळ आणि त्याच्यानंतर मग नाही म्हटलं तर स्त्रीवादी चळवळ आहे, आदिवासींची चळवळ आहे. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, ग्रामीण साहित्य, नागरी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, बाल साहित्य, देशी साहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक म्हणजे इतका या मराठी साहित्याचा विकसित झालेला आहे. मग आज मला ही गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की ही सगळी मराठी साहित्याची आपली परंपरा आहे. या मराठी साहित्याच्या, मराठी भाषेचे आपण सगळे पाईक आहोत आणि याच परंपरेला जपण्यासाठी किंवा त्या एकूणच परंपरा पुढे नेण्यासाठी आज या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मला आशा आहे की हा मराठी भाषेचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असावा आणि हाच इतिहास घेऊन पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही तुमच्या वतीनं बहाल करावा आणि आपली परंपरा आपण अबाधित ठेवावी, जपसावी आणि याच मराठी भाषेचा खूप चांगला गोडवा आहे. पहा, मराठी भाषेमध्ये जेवढे एका शब्दाला 50 समानार्थी शब्द तुम्हाला सापडतील तेवढे शब्द कुठल्याही भाषेत सापडत नाही. इतका मराठी भाषेचा महिमा अगाध आहे. अगदी ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे, माझा मराठीची बोधू कौतुके परी अमृतातली ही पैजा जिंकते, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन असं ते म्हणत आहे. अमृतातली ही पैजा जिंकणारी अशी मराठी भाषा आहे. तेव्हा जैसे पुष्पा माझी पुष्प मोगरी, परिमळा माझी कस्तुरी, तैसे भाषा माझी साजरी मराठी असं ते म्हणत आहे. जसं पुष्पात पुष्प मोगरीचं आहे तसं सगळ्या भाषांमध्ये साजरी मराठी आहे. मराठीचा महिमा अगाध आहे, ती गावावी तेवढी थोडी आहे आणि या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना एक आवाहन करते की मराठी भाषेचं ज्ञानसंवर्धन आणि परंपरा येणाऱ्या पिढीनं जपासावी आणि पुढच्या पिढीला सुद्धा ती बहाल करावी. या निमित्तानं मी माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवते. धन्यवाद.